महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITIमध्ये शिकत असलेल्या तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमधल्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये आपण निम्मीने प्रोव्हाइड केलेले जे आपली MCQ आहे जवळपास 495 फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकरता त्याची आपली MCQची सिरीज चाललेली आहे। त्यामध्ये आपला आजचा 5वा क्लास आहे, तोही आपल्या मराठी मातृभाषेमध्ये। ठीक आहे, तर यापूर्वी ऑलरेडी आपण 3 चॅप्टर कव्हर करून दिलेले आणि त्याचे 4 क्लास झालेले आहे आणि ते बघायचे असणार तर तुम्ही काय करू शकता, प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सोबतच तुम्हाला या सर्व PDF मराठीमध्ये जर डाउनलोड करायचे असणार तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं काय करू शकता तुम्ही डाउनलोड करू शकता, तेही एकदम फ्रीमध्ये। ठीक आहे, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर यापूर्वीच्या क्लासमध्ये आपण 3 चॅप्टर आपण कव्हर केलेले आहेत, 3 युनिट झालेले आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण 4थ्या युनिटला हात लावू। त्याचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिस। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास 48 MCQ आहे, तर आपण त्याला एका याच्या सेशनमध्ये तेवढे कव्हर करणं शक्य नाही, तर आपण याला 2 पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर मग आजचा पहिला प्रश्न त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन की आता समोर जसं जाऊ आपण तसे न्यूमेरिकल तुम्हाला बघायला मिळणार। न्यूमेरिकल म्हणजे गणित असलेले आपले MCQ। ठीक आहे, त्याला न्यूमेरिकल म्हणू। तर ते स्पेशल आपण आपली हिंदी चॅनल आहे ओपन माइंड गुरुजी, त्यावरती ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे सेपरेट न्यूमेरिकल, तर ते तुम्ही बघू शकता। आणि या चॅनलवरती जेव्हा केव्हा अपडेट होणार तर न्यूमेरिकल आपण सेपरेट बघू, कारण न्यूमेरिकल जर मदत घेतले तर त्याला खूप वेळ जातो। ठीक आहे, हे खास इन्स्ट्रक्शन होतं तुमच्यासाठी। ठीक आहे, चला तर मग आजचा पहिला प्रश्न आहे 4थ्या युनिटचा। प्रश्न म्हणतो तुम्हाला की तांब्याच्या अणूच्या 3ऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात। ठीक आहे, तर आता नेमकं सेल म्हणजे तो चार्जिंगवाला सेल नाही, त्याला शेल म्हटलं जाईल। त्याला आता तुम्हाला सर्व माहिती आहे आपलं अख्खं सर्व ॲटमनी बनलेलं आहे। ठीक आहे, जगात सर्वच, तर प्रत्येक ॲटममध्ये मग त्याचं एक कॉन्फिगरेशन असतं, मग त्याच्यात इलेक्ट्रॉन आले, न्यूट्रॉन आले, प्रोटॉन आले, तुम्हाला तुम्ही बघितलेलं आहे। प्रश्नात काय विचार, प्रत्येकाची इलेक्ट्रॉनची संख्या, आता जे आपण केमिस्ट्रीमध्ये जे एलिमेंट घेतलेले आहे आता त्याचाच विचार करू फक्त। तर तुम्हाला म्हटलं आहे कॉपरचा जो ॲटम आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन असतात ते तुम्हाला माहीत पाहिजे। आता त्याच्यामध्ये 29 इलेक्ट्रॉन असतात। किती असतात? 29 इलेक्ट्रॉन। आता त्याच्यात विचारलं आहे 3ऱ्या शेलमध्ये किती आहे, तर ते इलेक्ट्रॉनिक्स कॉन्फिगरेशन असतं। म्हणजे त्याचा नियम काय म्हणतो, पहिल्या शेलमध्ये जी पहिली शेल असते त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, मग त्याच्यानंतर 8, त्याचा आता फॉर्म्युला आहे, भली मोठी स्टोरी आहे, तर तेवढी नाही, आपण शॉर्टकटमध्ये निपटू। 3ऱ्या याच्यामध्ये 18। ठीक आहे, मग आता उरलेले मग आपल्या 4थ्या शेलमध्ये गेले, बरोबर। आता प्रश्न काय विचारला की 3रा जो शेल आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली 29 तुकडे केले, तुम्ही टोटल लावाल तर याची टोटल किती होत आहे 29। तर तुम्हाला 3रा सेल विचारला, तर 3रा सेल जर बघितलं तुम्ही तर किती आहे, 3ऱ्या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स शिल्लक आहे। ठीक आहे, आणि आखरीच्या याच्यात येतो त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो। आता सध्या प्रश्नामध्ये काही घेणं देणं नाही आहे, तर लक्षात ठेवा तांब्याचा जो ॲटम आहे त्याच्यामध्ये 3ऱ्या शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे अर्धसंवाहक सामग्री कोणती आहे। अर्धसंवाहक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सेमीकंडक्टर। आणि सर्व जे काही महत्त्वाचं आपल्या टेक्नॉलॉजी वाढायचा महत्त्वाचा जर भाग घेतला तर तो सेमीकंडक्टरचा आहे। आज सेमीकंडक्टरच्या शोधामुळे आपण इथपर्यंत आलो, मला तुम्ही तिथपर्यंत बघू शकता, तुमच्या हातापर्यंत मोबाईल पोहोचला, इंटरनेट, सर्व त्या सेमीकंडक्टर काय की जनरली आपला जो मेटल आहे त्याला आपण 3 पार्टमध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो। एक कंडक्टर असतो, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर। कंडक्टर करंट जाऊ देतो, आपला इन्सुलेटर करंट जाऊ देत नाही, आणि या दोघांच्या मधामधला म्हणजे आपण त्याला काय म्हणू, सेमीकंडक्टर म्हणतात। मग इथं जेवढी लिस्ट दिली आहे तेवढ्या लिस्टमध्ये विचारलं आहे सेमीकंडक्टर कोण आहे। आणि कसं असतं, त्या सेमीकंडक्टरच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात, त्याला आपण काय म्हणतो, सेमीकंडक्टर म्हणतो। ठीक आहे, आता समोर आता थिओरिटिकल क्लास नसल्यामुळे जेवढं गरजेचं मी तेवढा प्रश्नापुरतं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, तर सेमीकंडक्टर कोणता आहे, जनरली वापरला गेलेला आहे जर्मेनियम, आणि त्याच्याही पेक्षा जास्त वापरतो आपण सिलिकॉन, पण आता ऑप्शनमध्ये सिलिकॉन नाही आहे, जर्मेनियम आहे। ठीक आहे, म्हणून याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, नंतर काय म्हणतो AC पुरवठा तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निऑन
बघा निऑन तुम्ही टेस्टर सर्वांनी ऐकलाय किंवा बघितलाय, तुम्ही वापरला प्रॅक्टिकल करताना. त्याच्यामध्ये जो लॅम्प असतो त्याला निऑन, म्हणून टेस्टरचं नाव काय असतं आपलं, निऑन टेस्टर असतं. काय असतं, निऑन टेस्टर. ठीक आहे. तर आता इथं म्हटलं आहे की AC पुरवठा जर तुम्हाला चेक करायचा आहे, AC सप्लाय, तर निऑन पोलॅरिटी इंडिकेटरचे संकेत काय असणार किंवा काय आहे असं विचारलं तर ते टेस्टर असतं ना, त्याच्यामध्ये ग्लो होणारे इलेक्ट्रॉड असतात 2. किती असतात, 2 इलेक्ट्रॉड असतात. आता अशा प्रकारचे असतात बघा 2 इलेक्ट्रॉड. आता प्रत्येकाच्यात नाही, स्पेशल केसमध्ये जे स्पेशल फंक्शनसाठी बनवले गेलेले, म्हणजे ज्याच्यात AC आणि DC दोघांवरती पण वापरतो असे पण टेस्टर असतात. तर आपण असं पकडू की आपल्याजवळ तसं आहे दोन्ही याच्यात. तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉड असतात. तर इथं तुम्हाला विचारलं आहे की AC पुरवठा तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निऑन पोलॅरिटी इंडिकेटरचे संकेत काय असेल, जर तुम्ही AC तपासत असणार तर विचारलाय तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की दोन्ही इलेक्ट्रॉड काय होतील, चमकतील. कधी, जर AC असणार तर दोन्ही पण चमकणार, आणि जर DC असणार तर एक काय असणार याच्यातला बंद आणि एक काय असणार त्याच्यातला सुरू असणार. तर हे इंडिकेशन असतं. मग AC आहे की DC आहे तेही समजतं, आणि सप्लाय आहे की नाही तेही समजतं आपल्याला, बरोबर आहे. तर आता सध्या AC आहे, तर म्हणून याचं उत्तर काय, बोथ इलेक्ट्रॉड विल ग्लो. म्हणजे ग्लो म्हणजेच काय, दोन्ही इलेक्ट्रॉड चमकणार. ठीक आहे. झालं, म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, फायनल झालं. नंतरचा प्रश्न आहे बघा. आता न्यूमेरिकल आला ना, न्यूमेरिकल होते तिथपर्यंत एकदम शॉर्टकट असलं तर सांगणार, नाही तर व्यवस्थितपणे आपण आपल्या हिंदी चॅनल आहे ओपन माइंड गुरुजी, त्याच्यावरती स्पेशल न्यूमेरिकल फर्स्ट इयरचे वेगळे, सेकंड इयरचे वेगळे एका प्लेलिस्टमध्ये आपण टाकलेले आहे सेपरेट. त्यामध्ये थेरी प्रश्न नाही आहे, व्यवस्थित समजून सांगितलं आहे. मराठीमध्ये शक्य झालं तर तेही तुम्हाला अपडेट मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे आपल्या चॅनलवर शोधाल, प्लेलिस्टमध्ये बघून घ्यायचं. ठीक आहे. बघा 5 तासांसाठी 500 वॅट दिव्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या युनिटमधील, ठीक आहे, युनिटमधील विद्युत ऊर्जेची गणना करा म्हणताय. आता तुम्हाला सर्व याच्यात माहीत पाहिजे की आता तुम्हाला काय काढायला सांगितलं आहे, युनिट काढायला सांगितलं. किती युनिट खर्च करणार, किती, 5 तास 500 वॅट. तर मग सरळ शॉर्टकट असतं, किती वॅट आहे, पॉवर आहे 500 आणि वेळ दिलेला आहे 5 तास, म्हणजे 5 किती झालं, 25 झालं. ठीक आहे. 25 म्हणजे आता 2 शून्य जसे असतं, 5 25. आणि तुम्हाला जर माहीत असणार की एक युनिट जे असते आपल्या घरचं, एक युनिट म्हणजे किती होतं, 1000 वॉट होतं. किती होतं, 1000 वॉट. तर मग भागीला याला काय करायचं, 1000 करायचं. ॲक्च्युअली 1 2 शून्य कटले, तिसरा शून्य काढला तर मग याचं उत्तर किती येते, 2.5 येते. 2.5 डीवरती आहे. आता जास्त मी खोलात नाही नेलं, शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं. त्याचं उत्तर किती, 2.5 युनिट जळणार 5 तासामध्ये, असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुन्हा तसाच प्रश्न आला, तसा म्हणजे न्यूमेरिकलवाला प्रश्न आला. मी शॉर्टकट पण सांगतो, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. 100 वॅट 250 वोल्ट असे रेट केलेल्या बल्बच्या गरम प्रतिक्रियेची मूल्य काढा. प्रतिक्रिया म्हणजेच काय, तुमचं प्रतिरोध पण कधी म्हटलं जातं, त्याला रेजिस्टन्स म्हणतात. तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची. एक बल्ब आहे 100 वॅटचा, तुम्हाला पण 100 वॅट 20 वॅट 10 वॅट असं वेगवेगळ्या वॅटचा बल्ब राहू शकतो, पण त्याचा व्होल्टेज रेटिंग काय असतं, 250 वरतीच तो काय होतो, ऑपरेट होतो. म्हणजे आपल्याला घरी वापरायचा आहे त्याच्या करताना. ठीक आहे. मग आता बघा, तुम्हाला रेजिस्टन्स काढायचं. मग आता फॉर्म्युला, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वेगळा आहे, पण आता गिवन काय त्याच्यानुसार त्याचे फॉर्म्युले असतात. सध्या आता गिवनमध्ये पॉवर दिलेला आणि व्होल्टेज दिलेला, मग अशा वेळेस तो फॉर्म्युला असतो V²/P असतो. म्हणजे वरती काय करायचा, व्होल्टेजचा वर्ग करायचा, आणि खालती काय करायचं, पॉवर करायचं. म्हणजे याचे जे काही तुमची टोटल असणार 250 गुणिला 250 म्हणजे वर्ग झाला, आणि भागीला किती आहे, 100. तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तर तुमचं उत्तर जवळपास 625च्या जवळपास येणार. कॅल्क्युलेट करून बघणार, मी तुम्हाला फक्त आन्सर सांगितलं. ठीक आहे. मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं नाही, कारण वेळ लागते, तुम्हाला स्पष्ट पण सांगितलं सुरुवातीलाच. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता नियम सांगतो की क्लोज इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये दिलेले व्होल्टेज हे व्होल्टेज ड्रॉपच्या बेरजी इतके असते. आता बघा, आपल्याजवळ 2 लॉ आहे किरचॉफचे, पहिला एक लॉ आणि दुसरा एक लॉ. ठीक आहे. तर पहिला लॉ करंटशी निगडित आहे, आणि दुसरा जो लॉ आहे तो कशाच्या, व्होल्टेजशी निगडित आहे. म्हणजे जर एखादी क्लोज सर्किट जर असली तर याच्या मधामध्ये समजा रेजिस्टन्स असे लावलेले आहे, तर या रेजिस्टन्स आणि इथं समजा बॅटरीचा सोर्स लावलेला आहे, या सर्वांची जर टोटल मारली तर त्याची टोटल काय येते, 0 येते, जर सर्वांची मारली तर. नाही तर मग काय होते, जो तुमचा व्होल्टेज ड्रॉप आहे तो तुमच्या सोर्सच्या बरोबरीचा येतो. म्हणजे जेवढा सोर्स देईल त्याला डिवाइड. आता हे लॉ आहे, तुम्ही किरचॉफचा करंट लॉ पण ऐकलाय, किरचॉफचा व्होल्टेज लॉ ऐकलाय. तिथं व्होल्टेजबद्दल बोलला, व्होल्टेज म्हणजे दुसरा लॉ. ठीक आहे. व्होल्टेज म्हणजे काय, दुसरा नियम म्हणजेच दुसरा लॉ, म्हणजे याचा डी उत्तर काय एकदम पक्का. हे जर करंट असतं तर मग काय असतं, त्याचा पहिला लॉ असतं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
पुन्हा तसाच प्रश्न आल्यासारखा आला की न्यूमेरिकलच आहे 200 वॅट 240 असे रेटेड केलेले 2 दिव्याच्या सर्किटमध्ये 240 पुरवठ्यावर मालिकेत जोडलेले आहे. मालिकेत म्हणजे कसे, मालिका म्हणजे सिरीजमध्ये, मालिका म्हणजे कसं होतं सिरीजमध्ये. बघा इथं काय मालिका म्हणजे सिरीज. तर 2 बल्ब काय केले, इथं एक बल्ब लावला आणि दुसरा बल्ब इथे लावला. ठीक आहे, तर 2 बल्ब आहे आणि दोन्ही कसे लावले सिरीजमध्ये आहे. तर त्याची एकूण शक्ती काढा. काय करा, एकूण शक्ती काढा. आता बघा जर आपल्या घरचं कनेक्शन पॅरललमध्ये असतं, ठीक आहे, पॅरललमध्ये असतं तर डायरेक्ट बेरीजच करायचं काम आहे, डायरेक्ट बेरीज करायचं काम आहे. जर सिरीजमध्ये लावले म्हणजे घरचे सर्व इक्विपमेंट तुम्ही सिरीजमध्ये लावले तर रेटिंग काय करायची, पॉवर जे तुम्हाला पॉवर शक्ती काढायला सांगितली आहे ते काय करायचं, डिवायडेड बाय तेवढे इन्स्ट्रुमेंट किंवा त्याला अर्ध करत नेऊ शकतो आपण सारखे जर असले तर. आता सध्या न्यूमेरिकलचा जर विचार केला तर तुम्हाला हाय 200 वॅटचा दिलेला आहे आणि तुम्हाला हाय किती दिलेला आहे, 200 वॉटचाच दिलेला आहे. आणि हे कसे लावले आहे सिरीजमध्ये, त्याच्यामुळे जे हे पॉवर रेटिंग आहे ही काय होणार, अर्धी होणार. दोन्ही सारख्या म्हणून मी अर्धी केलं सरळ. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअली जे रेजिस्टन्स सिरीज पॅरलल असतं ना त्याच्या उलटं करायचं असतं याच्यामध्ये. ठीक आहे, आता जर पॅरलल असते तर याचं उत्तर 400 वॉट आलं असतं. ठीक आहे, पॅरलल असते तर. पण आता कसे आहे सिरीजमध्ये, कशा आहे सिरीजमध्ये, तर याचं काय होणार 200/2 होणार. 200/2 म्हणजे दोघं जण आहे सारखे म्हणून. ठीक आहे, 4 जण असतात भागीला 4 केलं असतं सारखे असते तर याचं उत्तर किती येतं 100 वॅट. त्याच्यामागं पुन्हा बरीचशी स्टोरी आहे, रामायण महाभारत आहे, पण तेवढ्या महाभारतामध्ये नाही जाऊ आपण. ठीक आहे, तर याचं उत्तर काय 100 सिरीज आहे म्हणून. पॅरलल असतं तर उत्तर काय असतं वेगळं असतं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. आता समांतर सर्किटमध्ये R1 R2 R3 3 रेजिस्टन्स लावलेले आहे प्रतिकारांच्या समतुल्य म्हणजे टोटल रेजिस्टन्ससाठी सूत्र काय असं विचारलं आहे. तर ॲक्च्युअली त्याचं सूत्र आहे 1/RT बरोबर 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 असं सूत्र आहे ॲक्च्युअल. पण याला मी तोड मरडून म्हणजे आडवं तिडवं करून मी कसं या फॉर्म्युल्याला कन्व्हर्शन करू शकतो, तुम्हाला जर थोडंसं बेसिक माहीत पाहिजे त्याचं. ठीक आहे, आता इथं जर बघितलं तर असा कोणताच तुम्हाला फार इथं दिसत आहे, पण हा काय RT आहे, मी RT लिहिला काय नाही 1/RT लिहिलं तर हेही शक्य नाही आहे, हेही शक्य नाही आहे. ठीक आहे, शक्य हे आहे कारण बघा याला काय केलं उलटं केलं, म्हणजे याला उलटं केलं तर हा काय केला वरती गेला. आता या तिघांना उलटं नाही करू शकत तर तिघांना काय करू शकतो खाली नेऊ शकतो, म्हणजे 1/, ते उत्तर होतं आणि हे काय केलं RT आपलं वरती केलं. तर हा डी वाला ऑप्शन काय होतं एकदम परफेक्ट. आता थोडीशी जर तुम्हाला याच्याबद्दलची माहिती असणार शिकले असणार तर तुम्हाला पटकन समजणार नाही, तर याला मग समजून घ्यायला समजवण्यावालाच तो विषय आहे. ठीक आहे, तरी मी तुम्हाला सांगितलं की कुठनं कुठं गेलं तर. ठीक आहे, याचं डी तर काय एकदम पक्का लक्षामध्ये ठेवा. कधीच जसं RT लिहिलं ॲक्च्युली इथं काय राहू शकत होतं 1/RT केलं असतं तर मग हे असा फॉर्म्युला लिहिला गेला असतं, मग असा नाही लिहिला 1/, तो फॉर्म्युला लिहिला आहे मग या RTला काय नेलं जातं वरती नेलं जातं. ठीक आहे, तर हे थोडंसं बेसिक मॅथमॅटिक्स आहे. ठीक आहे, आता मी तेवढं नेत नाही तुम्हाला, तर याचं डी उत्तर काय एकदम फायनल. म्हणजे जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणार तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा मी याला डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगणार. ठीक आहे, फक्त आपल्याला आता सध्या प्रश्नाला कव्हर करण्याचा प्रयत्न करणे आहे. चला नंतरचा प्रश्न आहे. उघडलेले R2 रेजिस्टरवर काय ओम मीटरचे रीडिंग काय असेल. ठीक आहे, ओम मीटर जो आहे, ओम मीटर काय कर रेजिस्टन्सचं आपण मेजर करण्यासाठी वापरतो. तर इथं ओम मीटर लावलेला आहे आणि तुम्हाला विचारला आहे की इथं हा रेजिस्टर कसा आहे उघडा आहे. उघडा म्हणजेच काय ओपन आहे. तुम्हाला मोठं करून दाखवतो. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवा की इथनं जेवढं व्होल्टेज दिलं असणार तेवढंच व्होल्टेज काय होणार सॉरी इथं आता नाही व्होल्टेज नाही, इथं काय रेजिस्टन्सबद्दल बोललेलं आहे. जेव्हा केव्हा ओपन सर्किट असते आणि इथचं जर तुम्ही रेजिस्टन्स मोजाल तर रेजिस्टन्स कसं असतं इन्फिनिटी अनंत असतं. कारण की कसं आहे रेजिस्टन्स म्हणजे करंटला विरोध करणार. आता 2 कंडक्टर जुळलेच नाही आहे तर इथं रेजिस्टन्स कसा राहील इन्फिनिटी राहील, अनंत राहील. कारण की इलेक्ट्रॉन जाऊ शकत नाही ना, या फांदीवरून त्या फांदीवरती जाऊ शकत नाही, ते बरोबर आहे. म्हणून मग मीटर काय दाखवणार रीडिंग इन्फिनिटी दाखवणार. काय दाखवणार इन्फिनिटी. तर मग इथं जर दाखवलं 0 वाचन 0 नाही, 0 कधी जर शॉर्ट सर्किट झाला रेजिस्टन्स 0 आहे म्हणजेच तो 0 इंडिकेट करणार. पण आता रेजिस्टन्स कसा आहे अनंत आहे, अनंत म्हणजे आपण त्याला काय म्हणतो इन्फिनिटी म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच याचा प्रतिकार किंवा प्रतिरोध आपण काय म्हणू अनंत आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. कंडक्टरचा व्यास दुप्पट झाल्यामुळे त्याचा प्रतिकार मूल्यामध्ये काय बदल होईल बघा. असेच 2 प्रश्न दिसणार तुम्हाला याच चॅप्टरमध्ये. ठीक आहे, आता इथं लिहिलेला आहे व्यास. ठीक आहे, व्यास म्हणजे काय होतं डायमीटर होतं. काय होतं डायमीटर होतं इंग्लिशमध्ये. डायमीटर म्हणजे काय व्यास याला म्हणू आपण. ठीक आहे, हे काय झालं या टोकापासून या टोकापर्यंत म्हणजे कंडक्टर जे जाडी असतं ना ते झालं व्यास. एक व्यास म्हणून प्रश्न विचारला जाईल आणि एका प्रश्नामध्ये एरिया म्हणून विचारला जाईल. काय म्हणून विचारला जाईल एरिया. आता दोन्ही प्रश्नाचे उत्तर वेगळे वेगळे राहील एवढं लक्षामध्ये ठेवायचं. कारण की तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय R = ρ L/A असा फॉर्म्युला आहे. तर यालाच मी एरियाला लिहितो
लिहिताना पाय आर स्क्वेअर असंही लिहू शकतो. ठीक आहे, मग आरच्या ठिकाणी मी डायमीटर पण घेऊ शकतो, तर डायमीटरचा वर्ग आणि एरिया असला तर साधं. आता याचं थोडंसं मोठा विषय आहे. ठीक आहे, मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की जर तुम्हाला व्यास विचारला आणि हे सर्व व्यस्त प्रमाणामध्ये, ठीक आहे, व्यास म्हणजे काय तुमचं डायमीटर. ठीक आहे, याला त्रिज्या म्हणतो, अर्धी असते त्याला काय म्हणतो, त्रिज्या, रेडियस म्हणतो. आता ते एवढं बेसिक नाही घेणार मी. ठीक आहे, तिथं म्हटलं आहे की किती फरक पडणार, काय केला, व्यास दुप्पट केला, म्हणजे याला काय केलं, गुणीला 2 केलं, याला 2 केलं, तर याचा काय असतो, वर्ग असतो. 2 आणि 2 किती झाले, 2चा वर्ग किती होतो, 4 होतो. 2चा वर्ग किती होतो, 4. तर मग रेजिस्टन्स काय होईल, व्यस्त प्रमाणात असल्यामुळे रेजिस्टन्स काय होईल, कमी होईल. कितीने कमी होईल, 4 पटीने कमी होतो. किती होतो, 4 पटीने कमी होतो. तर याचं थोडंसं तुम्हाला ते असलं पाहिजे, म्हणजे बेसिक गोष्ट असली पाहिजे माहीत. तुम्हाला नसेल माहीत आपण भविष्यात माहीत करू. सध्यापुरतं एवढं समजून घ्या की 4 पटीने काय कमी होईल, व्यास आहे म्हणून. पुन्हा तुम्हाला समोर प्रश्न दिसणार, त्याच्यात एरिया असता तर 2 पटीने वाढला एरिया, तर तो रेजिस्टन्स 2च पटीने वाढला असता. पण आता काय झाला, 2चा वर्ग झाला, कारण तुम्हाला काय म्हटलं होतं, व्यास म्हटलं होतं त्याच्यामुळे. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय, बरोबर आहे. ठीक आहे, आता चित्र आहे, चित्रवाले प्रश्न तुम्हाला लक्षातच ठेवायचे. चित्र पाहून रेजिस्टन्सचे नाव काय आहे, रेजिस्टन्सचे नाव काय, आता हे तुम्हाला पाठच करायचं की जसं चिमणी दाखवली, कावळा दाखवला, तर त्याच्यासारखं पाहून घ्यायचं. कावळा कसा असतो, चिमणी कशी असतो, तर याला वायर बाउंड रेजिस्टर म्हटलं जातं. ठीक आहे, तर याच्यावरती काय असं समजून नाही सांगू शकत मी तुम्हाला, तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे कलर कोडिंग पद्धतीत रेजिस्टन्सची व्हॅल्यूची गणना करा. आता पुन्हा विषय आला. ठीक आहे, पुन्हा विषय कोणता आला की इथं आलं न्यूमेरिकल. काय आलं इथं, न्यूमेरिकल, आणि तेही कलर कोडिंगवरती. तर मग कलर कोडिंगची ट्रिक असतं रेजिस्टन्सच्या, हे एक टॉपिक आहे अख्खच्या अख्खं. जसं बी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ, असं ते कोडिंग आहे, पाठ करायचं. शून्यापासून सुरू केलं जातं कोडिंग, 0 1 2 3 4 असं चाललं समोर वाढत. पण आता इथं एवढं लंबलचक करणार नाही मी, शॉर्टकटमध्ये. ॲक्च्युली हे सेपरेट शिकवलं आहे, तुम्हाला माहिती आहे हिंदीमध्ये, ओपन माइंड गुरुजी आपल्या चॅनलवरती. मी तरी शॉर्टकटमध्ये सांगून देतो पटकन. बघा, पहिला कलर आहे रेड आणि दुसरा आहे ब्ल्यू. तर शॉर्टकट सांगतो कसे उत्तर लक्षात ठेवायचे. रेड किती नंबरवरती आहे तुम्हाला हे पाठ करावं लागेल. बी रॉय एक पर्सन आहे. ठीक आहे, म्हणजे इथं ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, मग तुमचा सिल्वर आणि मग काय व्हाईट आहे. ठीक आहे, सिल्वर नाही, ग्रे आहे इथं, आणि मग व्हाईट आहे. ठीक आहे, मग ते शॉर्टकट आहे लिहिलेलं आहे, ग्रीन म्हणजे हिरवा, असं ते तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, पहिला जर रेड असणार, पहिला रेड आहे, तर रेड किती नंबरवरती आहे, रेड जर बघितलं 2 नंबरवरती आहे. मग उत्तर शोधायचं, तर 2 वाली किती आहे, 1 आहे, 2 आहे, तर हे तर 2 नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं नक्की आहे ना, बी मधलं उत्तर आहे. दुसरं कोणतं आहे, ब्ल्यू आहे. ब्ल्यू म्हणजे निळा, तर निळा कुठे गेला, 4 5 आणि 6 नंबरवरती निळा गेला. तर 6 कुठं आहे, फक्त या बी ऑप्शनमध्येच 6 आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय झालं, बी बिलकुल फायनल. म्हणजे आता पूर्ण चेक करायची गरज नाही, बी बिलकुल फायनल आहे. तर तुम्हाला कोड लक्षात ठेवावं लागेल शॉर्टकट ट्रिक्स. ठीक आहे, त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर ओहमीटर, ओम नाही पाहिजे, तर ओहमीटर नॉन लिनियर स्केलसह काय. आता नॉन लिनियर का बरं असते, नॉन लिनियरचा अर्थ काय की स्केल जे आहे, जशी साधी स्केल असते ना, प्रत्येक रेषा समान अंतरावर असतात, पण ओहमीटरची स्केल कमी जवळ असते, मग हळूहळू दूर गेली की ते चालली दूर होत, म्हणजे अशी ते स्केल असते. तर ती विचारलाय तुम्हाला की नेमकं असं का बरं. आता याच्यामध्ये काही एकच कारण नाही आहे, तिथं टॉर्कचं पण कारण आहे, पण या ऑप्शनमध्ये टॉर्कचं काही लिहिलेलं नाही आहे. पण का बरं असं म्हटलं आहे, तर बघा, करंट हे प्रतिरोधाच्या व्यस्त प्रमाणात असते, कारण करंट आणि रेजिस्टन्स काय असतो, व्यस्त प्रमाणात असतो, म्हणून ही स्केल काय होते, अशी होते. म्हणजे जसं रेजिस्टन्स वाढत गेलं, करंटची व्हॅल्यू काय होते, कमी होते, ते म्हणून ते स्केल नॉन लिनियर आहे असं म्हटलं जातं. याच्यात पुन्हा दुसरे कारण आहे, पण सध्या तिथं या ऑप्शनमध्ये ते कारणच दिलेलं नाही. ठीक आहे, कारण एक मात्र दिलेलं आहे. ॲक्च्युली स्ट्रॉंग कारण नाही आहे, स्ट्रॉंग कारण दुसरं टॉर्कचं असतं. पण या प्रश्नापुरतं लिमिटेड उत्तर तुमचं बी बिलकुल काय बरोबर आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, पुन्हा न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल मी होते तिथपर्यंत तुम्हाला सॉल्व करायचे आहे सेपरेटली. ठीक आहे, मी आता इथं वेळ वाया घालवणार नाही, कारण की मला माहीत आहे, मला अनुभव आहे, विद्यार्थ्यांना काय पाहिजे नेमकं या MCQच्या क्लासमध्ये ते मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. एखाद्याच पोराला सोडवून पाहिजे, पण 99 पोरांना सर चावू द्या, समोरवाला काम असतं, म्हणून मी बरोबर त्या पद्धतीने सेपरेट केलं. मग ज्यांना शिकायचं आहे त्यांनी सेपरेटली आपण प्लेलिस्ट बनवू, सेपरेटली याच्यामध्ये शिकू. ठीक आहे, बघा, एक वेस्टर्न ब्रिज दिलेली आहे, नेटवर्क अज्ञात प्रतिरोध RDCला फाइंड करायचं तुम्हाला. म्हणजे बघा, इथं प्रतिरोध असतं PQRS असं ते बरोबर लक्षामध्ये ठेवायचं सिक्वेन्स. एकदम सोपा सांगतो फॉर्म्युला. 4 रेजिस्टन्स आहे, 4 पैकी तुम्हाला 1 काढायचं राहील आणि 3 तुम्हाला दिलेलं राहील नेहमी. जशी इथं दिलेलं आहे 500 वॉट दिलेला आहे, Q दिलेला आहे 300 आणि S दिलेला आहे तुम्हाला 15. तर बॅलन्स कंडिशनमध्ये तर तुम्हाला म्हटलं आहे आरची व्हॅल्यू काढा, आर इकडे आहे. ठीक आहे, तर आता याचा ॲक्च्युली फॉर्म्युला आहे. ठीक आहे, फॉर्म्युला बघायला तुम्हाला थोडंसं वेगळं वाटू शकते, मी शॉर्टकटमध्ये फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. काय करायचं, मधात द्यायचं इक्वल टू, मधात काय द्यायचं इक्वल टू, इकडे लिहायचं P आणि इकडे लिहायचं Q. ठीक आहे, ABCD सर्वांना येते. ठीक आहे, P झालं,
पी क्यू, मग इथं लिहायचं आर न इथं लिहायचं यस. बस सोपाचा फॉर्म्युला. याच्या तिघाची व्हॅल्यू पुट करायची. आता तुम्हाला काढायला काय सांगितलं आर, तर आर काढायला सांगितला गुणाकारमध्ये, इकडे गेलात काय भागाकार, म्हणजेच आर बरोबर क्यू गुणिला यस आणि भागीला काय करू शकतो आपण पी करू शकतो. या फॉर्म्युला वापरायचा. कसा आहे आडवा दिडवा जरी केला काही विचारलं तरी तुम्ही लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा पी क्यू आर यस असं लक्षात ठेवा, तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता सध्या याचं उत्तर 9 येते असं म्हणणं आहे निम्मीच्या हिशोबाने, तर तुम्ही चेक करून घ्यायचं, हे न्यूमेरिकल होतं. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे कोणत्या सामग्रीमध्ये ऋणात्मक तापमानासह कार्यक्षम गुणधर्म आहे. आता ऋणात्मक म्हणजेच त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, म्हणजेच NTC म्हटलं जातं. NTCचा अर्थ काय होतं की निगेटिव्ह म्हणजे काय, तापमान जर वाढत गेलं तर त्याचं रेजिस्टन्स कमी कमी होते, ते त्याला निगेटिव्ह म्हटलं जातं. म्हणजे जर तुमचं टेम्परेचर जर वाढलं आणि जर त्याचा रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे हा काय झाला निगेटिव्ह टेम्परेचरनं. पुन्हा याच्यामध्ये दुसरा एक प्रकार असतो त्याला म्हणतो PTC म्हणतो, म्हणजेच पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, म्हणजेच धनात्मक. ठीक आहे. तर याला मग याच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स पण काय होतं मध्ये वाढतं, म्हणजे हा काय झाला PTC ने हा काय झाला NTC. तुम्हाला एकदम सोपाचा प्रश्न विचारला आहे की याच्यामध्ये ऋणात्मक तापमान म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट NTC कोण आहे, तर लक्षात ठेवा NTC कोण आहे, मायका NTC आहे. बाकी जसं युरेका झालं, ॲक्च्युली जे कंडक्टर असतात ना ते सर्व काय असतात PTC असतात. PTC म्हणजे काय, टेम्परेचर वाढत गेलं की त्यांचं रेजिस्टन्स पण काय होते हळूहळू वाढत जाते. ठीक आहे. आता सध्या NTC विचारलं होतं ऋणात्मक म्हणून, याचं मायका उत्तर काय झालं एकदम फायनल झालं. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे ओहमच्या नियमामध्ये, ठीक आहे ओम नाही, ओहमच्या नियमामध्ये कोणत्या विद्युत प्रमाणाचा संबंध आहे. आता खालीलपैकी कोणता ओहमचा नियमाचा विचारला आहे, कोणाकोणाचा संबंध आहे बघा. करंट, रेजिस्टन्स, पॉवर नाही आहेत. ठीक आहे. करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टिव्हिटी नाही आहेत. रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो झाला. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय झालं, कारण रोचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे, R = ρL/A. तर हा रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी, तर हा आपल्या ओहम्स लॉमध्ये येत नाही ना, कारण ओहम्सला काय म्हणतो आपला V = IR असा ओहम्सला आहे, किंवा मग V = R असा ओहम्सला आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला पाठ असणार. ठीक आहे. करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स हे बिलकुल बरोबर आहे, तर याचं सी उत्तर काय एकदम फायनल आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की समांतर सर्किटमध्ये प्रतिरोध R2 ची व्हॅल्यू काढा. R2 इथं दिलेला आहे. ठीक आहे. पुन्हा न्यूमेरिकल आलं तर याच्यामध्ये न्यूमेरिकल 2 पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकते, कारण करंट पण दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे. एक तर तुम्ही करंट फाइंड करून पण तुम्ही R2 ची व्हॅल्यू काढू शकता, किंवा व्होल्टेज फाइंड करून पण तुम्ही म्हणजे व्होल्टेज लावून पण फाइंड करू शकता. आता ते स्टोरी आहे, तर ते स्टोरी इथं आपण घेणार नाही. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा याचं उत्तर 6 येऊ शकते असं म्हणणं आहे निम्मीचं, तर तुम्ही चेक करून घ्याल. आणि पुन्हा सांगतो, आठवण करून देतो पुन्हा, मधामधात न्यूमेरिकल आहे, ओपन माइंड गुरुजी चॅनलवरती जायचं आणि तिथनं डिटेल सोल्युशन बघून घ्यायचं. ठीक आहे. आणि भविष्यात OMG मराठीवरती पण तुम्हाला बघायला मिळणार, पण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचं. ठीक आहे. एक शाखा उघडल्यास समांतर सर्किटचा काय परिणाम होतो. एक शाखा उघडल्याचा अर्थ काय होतं, एक सर्किट आहे, समजा एक सर्किट आहे पण कोणती आहे इथं समांतर आहे, पॅरलल. जसं आपल्या घरचं कनेक्शन पकडा, आपण बटन बंद करतो म्हणजे ॲक्च्युअली ते सर्किट ओपन करतो, म्हणून आपला लाईट बंद होतो, फॅन बंद होतो, असं होतं, सर्किट ओपन करतो. सेम इथं तसंच म्हटलं आहे. पॅरललमध्ये सिरीज म्हटलं असतं तर वेगळा विषय असता, दिवाळीला लावतो ती सिरीज असते. ठीक आहे. पण आता सध्या घरी जे आपलं पॅरलल आहे तेच घरचं पॅरलल कनेक्शनमधलं एक सर्किट उघडलं आपण, तर काय परिणाम होऊ शकतो बघा. करंट तसाच राहील, करंट तसंच नाही, करंटमध्ये बदल होईल, कारण की सर्किट उघडली म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी झाली त्याच्यात, तर करंटमध्ये बदल होईल. संपूर्ण सर्किट कार्य करणार नाही असं होणार नाही. सिरीज असती तर विषय झाला असता, पूर्ण गेम झाला असता, पण तसं नाही होणार. त्या शाखेतून विद्युत प्रवाह जाणार नाही किंवा येणार नाही. बरोबर आहे. कशी येणार, कारण जसं घरी एखादी एवढं सारं घरचं कनेक्शन आहे, प्रत्येक बटनावर एक एक लावलेलं आहे. तुम्ही बटन बंद करता याचा अर्थ की सर्किट काय करता, उघडी करता, आणि सर्किट उघडी केली त्याच्यातनं करंट जाणार कसा, करंट नाही जात, म्हणूनच तर फॅन बंद होतो, म्हणूनच तर लाईट बंद होतो. बरोबर आहे. तर तो त्याचं कारण आहे. ठीक आहे. म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर प्रतिरोधकतेचे एकक काय. प्रतिरोधकता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं रेजिस्टिव्हिटी, त्याला रोनी डिनोट करतो. ठीक आहे. कशाने, रोनी. तर आता प्रतिरोधकता बरोबर वेगळं झालं आणि प्रतिरोध वेगळं झालं. ठीक आहे. प्रतिरोध म्हटलं असतं तर रेजिस्टन्स असतं आपला. ठीक आहे. पण प्रतिरोध म्हणजे रो म्हटलं आहे, तर रोचं युनिट काय, तर त्याचं युनिट आहे ओहम मीटर आहे, लक्षात ठेवा. आणि रेजिस्टन्स असतं तर काय असतं, फक्त ओहम आलं असतं, पण आता रेजिस्टन्स नाही दिलेला आहे, रेजिस्टिव्हिटी असं दिलेलं आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे सर्किट ब्रेकरमध्ये आर्क क्वेंचिंग. ठीक आहे. आर्क क्वेंचिंगचा अर्थ काय होते, तुम्हाला माहिती ना आर्क फॉर्म होतो, जसं स्पार्किंग होते ना, स्पार्किंग होते तर तिथनं काय होते, आर्क फॉर्म होते तिथं. ठीक आहे. आर्क फॉर्म होते, त्याला विझवणं म्हणजे क्वेंचिंग करणं, ती त्याची पद्धत आहे एक. ठीक आहे. आग विझवण्याची त्याला क्वेंचिंग म्हटलं जातं. तर क्वेंचिंग प्रोटेक्शनसाठी कोणत्या प्रकारचे रेजिस्टर वापरले जाते. आता हे तुम्हाला एकदम खोलातला प्रश्न आहे, तर तेवढ्या खोलामध्ये मी नेत नाही. तर त्याला काय म्हटलं जातं, व्हेरिस्टर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, व्हेरिस्टर म्हणजेच त्याला
याला VDR पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? VDR म्हणजेच काय? व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टन्स असं पण म्हटलं जातं. म्हणजे व्होल्टेजप्रमाणे त्याचं रेजिस्टन्समध्ये कमी जास्त होतं. तर ते लंबीलचक स्टोरी आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, सर्किट ब्रेकरमध्ये आर्क क्वेंचिंग करण्याकरता, ठीक आहे, आर्कचं शमन किंवा विझवण्याकरता, समजा क्वेंचिंग करण्याकरता कोणत्या प्रकारचे रेजिस्टर वापरले जाते? तर कोणते वापरले जाते? व्हॅरिस्टर वापरले जाते. काय वापरले जाते? व्हॅरिस्टर. आणि बघा थर्मिस्टर कसं आहे, ते पण टेम्परेचरवर डिपेंड करते. सेन्सिस्टर पण टेम्परेचरवर डिपेंड करते. फक्त एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आणि LDR म्हणजे लाईट डिपेंडंट, म्हणजे लाईट प्रकाशानुसार त्याचं रेजिस्टन्स कमी जास्त होतं. ठीक आहे, या दोघांचं पण टेम्परेचरनुसार कमी जास्त होते, याचं लाईटनुसार कमी जास्त होते आणि याचं व्होल्टेजनुसार काय होते? कमी जास्त होते. अशा प्रकारचे रेजिस्टन्स काय कमी जास्त होते? त्याचं रेजिस्टन्स. ठीक आहे, तर काय वापरलं जाईल इथं? व्हॅरिस्टर वापरलं जातं. म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम बरोबर. ठीक आहे, कधी VDR दिसणार पण आता नाही, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आलं ना तुम्ही तेव्हा तुम्हाला ते दिसणार. ठीक आहे, चला पुन्हा कलर कोड आला, पुन्हा विषय आला, रेजिस्टन्स आला. मी शॉर्टकटमध्ये पटकन सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला रेड दिलेला आहे. रेड किती नंबरवरती आहे? पाठ करायचं. BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. हे पाठ करून टाकायचं, पाठ होऊन जाते, काही मोठीची गोष्ट नाही आहे. BB रॉय नावाचा एक व्यक्ती आहे, तो ग्रेट ब्रिटनला राहतो आणि त्याची पत्नी कशी आहे? एकदम व्हेरी गुड आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, रेड आहे पहिला. रेड जर बघितलं बघा 0 1 2. ठीक आहे, रेड कितीवर आला? 2. 2 वाले किती ऑप्शन आहे? 3 आहे, म्हणजे एक कटला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा कलर आहे तुमचा ग्रीन. ग्रीन कितीवरती आहे? 3 आणि 4 वरती आहे. ठीक आहे, मग 4 कुठे आहे? 4 वरती नाही, किती चुकलं इथं 3 पाहिजे. ऑरेंजला 3, 4 आणि 5 नंबरवरती. ठीक आहे, 2 नंतर 5 कुठे आहे? फक्त इथं आहे. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. असं तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवा, कारण 3-4 प्रश्न एकसारखे, तर तुम्हाला ही ट्रिक लक्षातच ठेवायला लागेल. कारण सर्व प्रश्न सारखेच दिसते, डायग्राम बी सर्व सारख्या दिसते, तर तुम्ही लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवा? मी सांगतो त्या पद्धतीने. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. पुन्हा ब्रिजवाला प्रश्न आला. शॉर्टकट पद्धत 3 देऊन असणार, तिघापैकी एक काळामध्ये. काय काळामध्ये ते सांगून देतो तुम्हाला. बघा P दिलेला आहे, म्हणजे हा P दिलेला आहे, Q दिलेला आहे आणि S पण दिलेला आहे. S पण दिलेला आहे आणि तुम्हाला काय म्हणतात? संतुलित आहे वेस्टर्न ब्रिजमध्ये. तर याच्यातला R ची गणना करा, म्हणजे या R ची व्हॅल्यू काढा. काही नाही, फॉर्म्युला एकदम सोपा आहे. काय? PQ RS. ठीक आहे, असं लिहून टाकायचं, म्हणजे गुणाकारामध्ये आहे. आता काढायला काय सांगितलं? R. तर मग काय नाही, R बरोबर S गुणिला Q आणि भागीला काय होतं? P होतं. बस काही नाही, याच्या व्हॅल्यू पुट करा आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. जवळपास याचं 6 उत्तर. असाच प्रश्न होता का मागचा? माहीत नाही, चेक करून घ्याल. ठीक आहे, 6 इथं एवढं कमी होऊ शकते, जे आलं असेल ते. ठीक आहे, पाहून घ्याल. त्याचं बी उत्तर. त्याच्यानंतर व्होल्टमीटर व्हीचे वाचन, म्हणजेच आपण त्याला रीडिंग म्हणू. ठीक आहे, असं रीडिंग वेगळं. व्होल्टमीटर व्हीचे रीडिंग काय असणार असं तुम्हाला विचारलं आहे. तर व्ही कुठं आहे तुमचा? बघा व्ही इथं लावलेला आहे. आता लक्षामध्ये काय? इथून जर बघितलं सर्किट काय तुमची ओपन आहे, आणि जेव्हा सर्किट ओपन असते तेव्हा लक्षात ठेवा, सर्किट जर ओपन असली तर त्याचं रेजिस्टन्स कसं असतं? इन्फिनिटी असतं. काय असतं? रेजिस्टन्स इन्फिनिटी असतं. आणि व्होल्टेज किती असतं? तर जेवढं तुम्ही दिलं ना तेवढं व्होल्टेज तुम्हाला इथं मिळणार, जिथं ओपन सर्किट आहे. म्हणजे 2 वायर जर तुटले म्हणजे तुम्ही जर आपल्या सॉकेटमध्ये जाल ना, ॲक्च्युली सॉकेटमध्ये काय सर्किट तोडलेली असतं, म्हणजे 2 पॉईंटवरती येऊन असतं. मग जेव्हा आपण एखादा इन्स्ट्रुमेंट लावतो, चार्जर लावा, काही लावा, तेव्हा ते सर्किट कंप्लीट होतं. तुम्ही बटन लावून ठेवाल तर ते बिल नाही येणार सॉकेटचं. ठीक आहे, मग बघा मी काय म्हणतो आहो, तुम्ही चालू करून ठेवून त्याला घरचं. ठीक आहे, की बटन चालू जरी करून ठेवली तुम्ही पूर्ण सॉकेटची घरच्या, तरी तुम्हाला बिल येणार नाही, कारण सर्किट कंप्लीट होत नाही. पण तुम्ही लाईटाची, फॅनची, टीव्हीची बटन चालू करून ठेवा आणि गावाला जा आणि एका महिन्यानंतर येऊन पहा की आपलं रीडिंग किती झालेलं आहे. ॲक्च्युअली तोपर्यंत पेटून जाईल एखादा काहीतरी, पण रीडिंगमध्ये काय होतं? बदल होतं, कारण की कन्झम्पशन होतं. ओपन सर्किटमध्ये कन्झम्पशन होत नाही, 0 कन्झम्पशन, पण रेजिस्टन्स काय असतं? इन्फिनिटी. ठीक आहे, आणि इथं व्होल्टेज जे दिलेलं आहे 230 दिलं आहे, म्हणून तुम्ही प्रत्येक सॉकेटमध्ये मोजाल तर तुम्हाला 230 दिसणार. तर इथं किती दाखवणार? इथं 18 आहे, तर तुम्हाला तिथे काय दाखवणार? 18चं दाखवणार. 18 म्हणजे काय? डी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, एकदम लक्षात ठेवा. इथं व्हीची ते परीक्षेमध्ये डायग्राम क्लिअर नाही दिसणार, मी तुम्हाला जाणून क्लिअर व्हायला लावून दिले. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. सिरीज सर्किटचा वापर कोणता आहे? आता सिरीज सर्किटचा वापर कोणता म्हणजे 4 ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये सिरीज सर्किटचा संबंध येते असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये समोर व्होल्टमीटर कनेक्शन ते तर पॅरललमध्ये असतं, समांतरमध्ये असतं, कारण की ॲमीटर आपण सिरीजमध्ये लावतो. बरोबर आहे, म्हणजे पहिलेही चुकलं. दुसरं, घरातील लाईटिंग सर्किट तेही पॅरललमध्ये असते, पण इथं काय म्हटलं आहे? सिरीजचा विषय चाललेला आहे. त्यानंतर ॲमीटरमध्ये शंट रेजिस्टन्स, ॲमीटरमधला शंट रेजिस्टन्स जो असतो तोही कसा असतो? शंटमध्येच असतो. शंट रेजिस्टन्स शंटमध्ये असतो. आणि बघा व्होल्टमीटरचा मल्टीप्लायर कसा असतो? सिरीजमध्ये असतो. कसा असतो? सिरीजमध्ये. बघा मल्टीप्लायर काय तुम्हाला हे नाही माहीत. मल्टीप्लायर मी शॉर्टकटमध्ये सांगतो. जर एखादं मीटर आहे त्या मीटरची रेंज वाढवायची असणार, जसं 5 एम्पियरचं मीटर आहे आणि मला त्याला 50 एम्पियरसाठी वापरायचं असणार, त्याला मल्टीप्लायर म्हणजे त्याच्यात रेजिस्टन्स घालावं लागतं, तेव्हा त्याची रेंज वाढतं. ठीक आहे, तसंच व्होल्टमीटरचं असतं, पण व्होल्टमीटरला सिरीजमध्ये लावलं जातं आणि ॲमीटरला पॅरललमध्ये लावलं जातं. ठीक आहे, म्हणून इथं व्होल्टेज दिलेलं आहे, सॉरी सिरीजमध्ये दिलेलं आहे, तर कुठं लावतो आपण? व्होल्टमीटरच्या सिरीजमध्ये आपण ते मल्टीप्लायर म्हणतो आपण
आपण त्याला, गुणक म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर त्याला ॲक्च्युली ते रेजिस्टन्स असतं, ठीक आहे. आता 24वा प्रश्न होता आपला जो चॅप्टर चाललेला होता चौथा, तर याचे अर्धे प्रश्न आपण या सेशनमध्ये घेतले, अर्धे प्रश्न काय करू आपण पुढच्या सेशनमध्ये कंटिन्यू करू, ठीक आहे. जर तुम्ही मनपूर्वक जर ऐकलं ना, तुम्हाला पाठच झाल्यासारखे होऊन जाते बरेचसे प्रश्न, माझा तो पूर्णपणे प्रयत्न असतो, ठीक आहे. तर इथे या सेशनला आपण थांबू, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, बाकी सेशननंतर कंटिन्यू करू, त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, आणि याच्यानंतरचे पण नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.